देशाचं तुम्ही बोलताय म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून जे सगळ्यात जास्त वक्तव्य चर्चेत होते ते म्हणजे आता नुकतेच जे जामिनावर बाहेर आलेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. ते बोलताना त्यांनी खूप मोठी लिस्ट घेतली. त्याच्यामध्ये एक नाव होतं की उद्धव ठाकरे यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल असं ते म्हणाले. हो, मोदींची आणि शहांची इच्छा असेल, कायद्याची न्यायाची नाही, मोदी आणि शहांच्या इच्छेनुसार कोणी जेलमध्ये जाऊ शकतं. पण लक्षात घ्या, उद्या भविष्यात त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल. ज्या प्रकारचा खेळ त्याने सुरू केलाय तो त्यांच्यावरती उलटू शकतो. हा देश कोणाच्या मालकीचा नाहीये. सत्ता बदल कधी होईल आणि तुम्ही जे गुन्हे करून ठेवलेले आहेत त्या बदल्यात तुम्हाला कधी तुरुंगात जावं लागेल हे तुम्हाला आता सांगता येणार नाही. तेच कायदे, त्याच संस्था, तेच तुरुंग हे तुमची वाट पाहतायत, हे मी आता सांगतो. पण हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते 4 जूनला काय निकाल लागतो याच्यावर. आत्ता जे देशातलं वारं आहे ते तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी नॉर्मल लोक असं मानतायत की मोदी हे हॅट्रिक करू शकतात, कमी जास्त सीट होतील. पण जर का मोदी पुन्हा पंतप्रधान झाले करू शकतात, खात्रीने सांगत नाहीयेत. आएगा तो मोदी ही. स्वतः मोदी नाही, खात्री नाहीये. चेहरा बघा मोदींचा कसा काळा ठिक्कर पडलाय तो भीतीने. अमित शहाचा चेहरा बघा, दाढी जळल्यासारखी वाटते त्यांची. ते तर खूप कॉन्फिडेंट वाटतात राऊत साहेब. ते कसं असतं, घाबरलेला माणूस असतो ना तो खूप कॉन्फिडन्स दाखवतो. एकनाथ शिंदे बघा ना किती घाबरलाय, पण कॉन्फिडन्स. आम्हीच खरी शिवसेना. कसली तुमची खरी शिवसेना? शिवसेना जन्माला आला तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये झोपला होतात, रंगत होतात. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होतात? खोटारडा माणूस हा अत्यंत रेटून आणि कॉन्फिडेंटली बोलण्याचं जर शिक्षण कोणी दिलं असेल गेल्या 10 वर्षात ते भाजपनं दिलंय. मोदी. संजय राऊतांचं हे विजन सुरू